नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग विथ एस-एस-पी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 8 एप्रिल 2024 साठी मार्केट अनालिसिस करत आहोत. तर चला माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती आपण पाहूया. तर इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आपल्याला सोमवारी मार्केट कुठल्या बाजूला जाईल हे पाहण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ग्लोबल मार्केटची ऍक्टिव्हिटी पाहावी लागेल. तर आपण ग्लोबल मार्केटची ऍक्टिव्हिटी पाहूया. ग्लोबल मार्केट आपल्याला काय सांगतोय आज. तर स्क्रीनवर मनी कंट्रोलची वेबसाईट मी ओपन केलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ग्लोबल मार्केट काय सांगते आपल्याला आज ते पाहूया. तर इथे पाहू शकता आपल्याला युएस मार्केट आपल्याला इथे पॉझिटिव्ह दिसतंय. पॉझिटिव्ह क्लोज झालेलं आहे मार्केट, युएस मार्केट. त्याच्यानंतर इथे युरोपियन मार्केट पाहिलं तर आपल्याला युरोपियन मार्केट इथून बेरिश सिग्नल देते. पाहू शकता इथे तुम्ही एशियन मार्केट पाहूया आपण. ते एशियन मार्केट पाहू शकता तुम्ही. एशियन मार्केट पण आपल्याला नेगेटिव्ह सिग्नल देते इथून. एशियन मार्केट पण नेगेटिव्ह क्लोज झालेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे ओव्हरऑल ग्लोबल मार्केट आपल्याला इथून एक बेरिश सिग्नल देते. फक्त युएस मार्केट पॉझिटिव्ह दिसतंय आपल्याला आणि युरोपियन मार्केट आणि एशियन मार्केट नेगेटिव्ह दिसतंय. तर इथून एक आपल्याला न्यूट्रल सिग्नल भेटतोय, न्यूट्रल बेरिश ग्लोबल मार्केट. पाहू शकता तुम्ही इथे स्क्रीनवर स्टॉक एजची मी वेबसाईट ओपन केलेली आहे. स्टॉक एजच्या वेबसाईटवरती आपल्याला इथे FII-DI चा डेटा भेटतो आपल्याला. तर आता इथे तुम्ही पाहू शकता शुक्रवार 5 एप्रिल 2024 ला FII-DI ने काय ऍक्टिव्हिटी केलेली आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता FII ने कॅश मार्केटमध्ये 1659 करोडची बाईंग केलेली आहे आणि DI ने कॅश मार्केटमध्ये 3370 दिसत असेल आपल्याला इथे. FII ने आणि DI ने दोघांनी बाईंग सेलिंग केलेली आहे मार्केटमध्ये. पण इथे आपल्याला इथं दिसत असेल DI ने FII पेक्षा जास्त सेलिंग केलेली आहे. पाहू शकता तुम्ही इथे FII ने 1759 करोडची बाईंग केलेली आणि DI ने 3370 करोडची सेलिंग केलेली. तर इथे FII पेक्षा DI ने जास्त सेलिंग केलेली आपल्याला दिसतंय FII-DI च्या डेटामध्ये. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, या दोघांमध्ये जो कोण स्ट्रॉंग असेल त्याच्या बाजूने आपल्याला जायचं आहे दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये. तर आता इथून तर आपल्याला एक सेलिंग सिग्नल भेटलेला आहे. पाहू शकता DI ने इथे सेलिंग केलेली आहे जास्त. तर इथून पण आपल्याला एक सेल साईडला सिग्नल भेटतोय. आता आपण डेली टाइम फ्रेम वरती डेली कॅन्डल आपल्याला काय सांगते ते पाहूया. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता इथे डेली कॅन्डल पण आपल्याला इथून एक बेरिश सिग्नलच देते. पाहू शकता इथे एक हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. डेली कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहू शकता तुम्ही इथे. आणि हँगिंग मॅन हा सपोर्टला बनलेला, सॉरी रेजिस्टन्सला बनलेला आहे. पाहू शकता तुम्ही इथे मार्केटने ऑल टाइम हाय ब्रेक केला होता. ब्रेक करून सस्टेन करू शकला नाही. त्याच्यामुळे मार्केट पुन्हा त्या रेजिस्टन्सला येऊन क्लोज झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे. आणि इथून पण आपल्याला एक सेल साईडला सिग्नल भेटतोय. हँगिंग मॅन एक पॅटर्न तयार झालेलं आहे इथे. तर अशा प्रकारे आपल्याला ग्लोबल मार्केट न्यूट्रल बेरिश सिग्नल दिलेला आहे ग्लोबल मार्केटनी. आणि FII-DI च्या डेटाने पण आपल्याला सेल साईडला सिग्नल दिलाय आणि डेली कॅन्डलनी पण आपल्याला सेल साईडला सिग्नल दिलेला आहे. हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालेला आहे. असं तिन्ही ठिकाणावरून आपल्याला सेल साईडला सिग्नल भेटलेला आहे. त्याच्यावरनं आपला उद्याचा व्ह्यू हा बेरिशच असणार आहे. आपण बेरिश साईडलाच पुट साईडलाच आपण एंट्री शोधण्याचा प्रयत्न करूया आणि एंट्री करूया पुट साईडला. आणि आता आपल्याला एंट्री एक्झॅक्ट फाइंड करण्यासाठी आपल्याला चार्टवरती लेवल ड्रॉ करायच्या. तर लेवल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचा चार्ट यूज करायचा आहे. पाहू शकता तुम्ही इथे 15 मिनिटाचा टाइम फ्रेम मी सिलेक्ट केलेला आहे. तर आता आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, आपल्याला क्लोजिंग प्राइसच्या खाली सपोर्ट ड्रॉ करायच्यात आणि क्लोजिंग प्राइसच्या वरती रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. तर आता तुम्ही इथे पाहू शकता इथे मार्केट 22,522 ला क्लोज झालेलं आहे. त्याच्या खाली आपल्याला सपोर्ट शोधायचे. तर आता पहिला स्विंग आपल्याला कुठे दिसतोय इथून, पहिला स्विंग आपल्याला इथे दिसतोय. तर हा एक आपला सपोर्ट झालाय. तर हा सपोर्ट आपण ड्रॉ करूया. पाहू शकता तुम्ही इथे पहिला सपोर्ट आपण ड्रॉ केलेला आहे. आता त्याच्यानंतर अजून आपल्याला खाली सपोर्ट ड्रॉ करायचे. तर आता ह्या स्विंग नंतर परत दुसरा स्विंग कुठे आहे ते शोधायचं आपल्याला. तर दुसरा स्विंग आपल्याला इथे दिसतोय.
तर हा एक आपण स्विंग ड्रॉ करूया, सपोर्ट ड्रॉ करूया. इथून एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊन आपण इथे पण एक सपोर्ट ड्रॉ करूया. तर आता 2 सपोर्ट आपल्याला भेटलेले आहेत. त्याच्यानंतर खाली अजून आपल्याला पाहिलं तर इथे पण आपल्याला एक सपोर्ट दिसतोय. तर हा पण एक सपोर्ट आपण ड्रॉ करूया. पाहू शकता तुम्ही, आता आपल्याला क्लोजिंग प्राइसच्या खाली 3 सपोर्ट भेटलेले आहेत. आता आपल्याला रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. तर क्लोजिंग प्राइसच्या वरती आपल्याला कुठे रेजिस्टन्स दिसतोय पहिला? पहिला स्विंग आपल्याला कुठे दिसतोय? पाहू शकता तुम्ही, इथे दिसतोय आपल्याला पहिला स्विंग. तर हा आपला पहिला रेजिस्टन्स असेल. तो रेजिस्टन्स आपण ड्रॉ करूया. हा झाला आपला पहिला रेजिस्टन्स क्लोजिंग प्राइसच्या वरती. त्याच्यानंतर दुसरा रेजिस्टन्स आपल्याला इथे दिसतोय. हा पण आपण ड्रॉ करूया. मार्केटचा ऑल टाइम हाय आहे हा. तर पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला उद्यासाठी 5 लेवल भेटलेले आहेत. आता ह्या लेवल्सना आपण झोन बनवूया. झोनमध्ये झोनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, पाहू शकता. झोन बनवायचं कारण म्हणजे हेच आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे, तरी पुन्हा सांगतो. झोन बनवल्याने आपल्याला एक एंट्री एक्झिट करायला एक सोपं जातं. कारण काय होतं, कधी कधी मार्केट आपल्या लेवलला जातं आणि लेवलपर्यंत जात नाही. त्या लेवलच्या आधीच मार्केट खाली रिव्हर्स होतं. तर अशा वेळेस आपली एंट्री फसण्याचे चान्सेस वगैरे असतात. म्हणून आपल्याला एक झोन बनवायचा असतो. कारण झोन बनवल्यानंतर आपल्याला एक आयडिया भेटते की आपल्याला आपली एंट्री बरोबर होते का नाही ते आपल्याला कळतं तिथे. आता तुम्ही पाहू शकता, असं मी आता झोन बनवलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगसाठी 5 लेवल भेटलेले आहेत. जसं आपण आज प्रेडिक्शन केलेलं आहे की उद्याचं मार्केट पण बेरिश असेल, तर त्या बेरिश प्रमाणेच आपल्याला एंट्री करायची आहे मार्केटमध्ये. म्हणजे माझी एंट्री होणार आहे. मी पुट साईडलाच एंट्री शोधण्याचा प्रयत्न करेन आणि पुट साईडलाच मला ट्रेड भेटला तर मी ट्रेडमध्ये एंट्री करेन, नाहीतर एंट्री करणार नाही. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, माझा जो व्ह्यू आहे मी त्या व्ह्यू प्रमाणेच ट्रेड करणार. भले मला मार्केट पॉझिटिव्ह दिसलं तरी पण मी एंट्री करणार नाही. माझा व्ह्यू बेरिश आहे, तर मी पुट साईडलाच एंट्री मला भेटली तर मी करणार, नाही तर मी एंट्री करणार नाही मार्केटमध्ये. तर तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता. आता ह्या 2 लेवल आहे. ह्या 2 लेवलच्या मध्ये समजा मार्केट ओपन झालं सोमवारी, तर एकतर मी ह्या लेवलचा ब्रेकआउट ह्या लेवलचा ह्या सपोर्टचा ब्रेकआउट झाल्यावर माझी पुट साईडला एंट्री होईल. किंवा समजा मार्केट इथं ह्या रेजिस्टन्सला गेलं, रेजिस्टन्सला टच करून समजा मार्केट इथून रिव्हर्स फिरलं खाली, तर इथे माझं पुट साईडला एंट्री होईल. पाहू शकता तुम्ही, एक तर ह्या ब्रेकआउटला एंट्री होईल किंवा ह्या रेजिस्टन्स पासून मार्केट रिव्हर्स फिरेल, तर तिथे एक प्राइस ऍक्शन पाहून शनी मी पुट साईडला एंट्री करेन. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्रिडिक्शनचा आणि अनालिसिसचा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.